SP क्राईम न्यूज नेशन। एकीकडे राज्यभरात नगरपरिषद नगरपंचायत निकालांचा जल्लोष सुरू असतानाच खंडेरायाच्या जेजुरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये काही जण भाजल्याची घटना घडली आहे। जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेराया चरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते, सोबतच भंडारा उधळत होते। जेजुरीत या भंडाऱ्याचा फटाके वाजत असताना भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये 16 जण भाजले असल्याची माहिती आहे। यामध्ये आताच निवडून आलेल्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे। ही घटना दुपारी घडली। घटनेत भाजलेल्या जखमींना खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुन्हा एकदा भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरीमध्ये ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये आताच निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे आणि त्यांचे पती राहुल घाडगे यांचा, तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे। मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि स्फोट झाला। यामध्ये सुमारे 16 जण भाजले असून त्यात महिलांचाही समावेश आहे। जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्याने भडका उडून झालेल्या दुर्घटनेत काही जण गंभीररित्या भाजल्याची घटना घडली। यामध्ये विजयी उमेदवारांचाही समावेश आहे। ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे। या घटनेबाबत संदर्भात सविस्तर माहिती घेतली असून प्रशासनाच्या सातत्याने मी संपर्कात आहे, असे ट्विट सुप्रिया सुळेंनी केली आहे। दरम्यान जेजुरीत बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीच स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली। खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की या घटनेतील जखमी सर्वजण लवकरात लवकर बरे होऊन घरी परत जावेत। शासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी।